आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि त्या 15 ऑगस्टच्या निमित्तानंच आज मी आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो. तिथं काही गोष्टी निदर्शनास आला. पॉईंट नंबर 1 म्हणजे प्यायच्या पाण्याची कुठलीच सोय नाही. सेकंड, वॉशरूमची अवस्था आणि स्वच्छता ही समाधानकारक नाही आणि लहान मुलांसाठी स्वच्छ वॉशरूम आणि सुरक्षितता ही पण एक मूलभूत गरज आहे. पॉईंट नंबर 3, आपल्या शाळेच्या 2 क्लासरूम म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी बसले जातात अशा ठिकाणी पाऊस आल्यानंतर अजूनही पाणी टिपकतंय, पाणी गळतंय आणि तशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना त्याच वर्गामध्ये बसावं लागतं. पॉईंट नंबर 4, शाळेची जी एंट्रन्स गेट आहे, गेटच्या वर एक कमान होती, ती पण काही दिवसांपूर्वी पडली आहे आणि अजून पण त्याची दुरुस्ती काही झालेली नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे आपण लहान असताना जे आपल्याला दुपारच्या सुट्टीमध्ये जी काही खिचडी भेटायची, भात भेटायचा, तो पण सध्या बंद आहे. आणि पुढचा पॉईंट म्हणजे आमच्या गावातली जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीला कुठल्याही प्रकारच्या वॉशरूमची सुविधा नाही. जिल्हा परिषद शाळेला आहे बट अंगणवाडीला कुठल्याही प्रकारचे वॉशरूम अवेलेबल नाही. आणि या पोस्टद्वारे आपण काही कोणावर टीका करत नाही, पण आपल्या गावातील आणि शाळेतील मुलांना सुविधा मिळाव्यात आणि त्या सुविधा मिळण्यासाठी ह्या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणं हे तितकंच गरजेचं आहे. जर आपल्या गावातील शाळेच्या मुलांना या सुविधा मिळाल्या, शाळा जर चांगली झाली तरच आपल्या गावाचं भविष्य पण चांगलं होणार आहे आणि प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं हीच अपेक्षा. धन्यवाद.